सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये शब्दबाण अद्यापही चालू आहेत। सत्ताधाऱ्यांनी आता विरोधकांनाही प्रश्न विचारणं सुरू केलंय। ज्या पद्धतीनं सध्याच्या घडीला महायुतीच्या कडून विरोधकांना त्यांच्या आंदोलनाला प्रश्नचिन्हांकित केलं जात आहे, त्या संदर्भातल्या प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत। जेवढे जेवढे नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधात असलेले पक्ष आहेत त्यांचे प्रमुख त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत। त्याच्यामुळे ते आंदोलन आता नीट पुरतं मर्यादित राहिलं नाही किंवा सीजेपी पुरतं मर्यादित राहिलं नाही, तर त्या मुलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाप फोडण्याचं काम हे सगळे विरोधक करतायत। पण त्याच्यामध्ये त्यांना काही यश येणार नाही। शेवटी स्वतःचा पक्ष संपत असताना दीपकेंच्या नावावर स्वतःच्या पक्षाला उभारी घेण्याचा हा प्रयत्न सुरू आहे, त्याच्यातनं काही निष्पन्न होणार नाही। नड्डा साहेबांची त्यांची तयारी हे झालेली आहे, चर्चा झाली आणि त्याच्यानंतर वांगचुकजीने आपलं उपोषण सुद्धा मागे घेतलेलं आहे, कारण त्यांचा उद्देश सिस्टम सुधारणं हे आहे, त्याच्यातून राजकारण करणं हे नाही आहे। आणि ही जी राजकीय लोक बोलतायत यांचा उद्देश ह्याच्यामधून राजकारण करून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा आहे। विद्यार्थ्यांच्या हिताचा कुठलाही विचार त्यांच्याकडे नाही, असं माझं स्पष्ट मत आहे।